ब्युरो रिपोर्ट न्यूज 100। ज्या मुलांचा जगण्याचा आधार गमावलेला आहे, ज्यांचं आईवडिलांचं छत्र गमावलेलं आहे, अशा पोरांना आपण या ठिकाणी आणतो आणि त्यांना आईवडिलांचं प्रेम देण्याचा प्रयत्न करतो आणि या कोमेजलेल्या कड्यांना पुन्हा खतपाणी घालून त्यांना जीवन प्रदान करण्याचा एक प्रयत्न आपण करतो आहोत। फक्त शिक्षणाने मुलं सुसंस्कारित होतात असे नाही आणि म्हणून आम्ही त्या शिक्षणाच्या बरोबर त्यांना सुसंस्काराची जोड देतो। आज आमच्या अध्यात्म गुरुकुलचे विद्यार्थी 1-1, 2-2, 3-3 तासपर्यंत पोरांना व्यसनमुक्तीचे कार्यक्रम करतात, व्यसनमुक्तीसाठी कीर्तन करतात, भाषण करतात, गायनवादनाच्या माध्यमातून प्रबोधन करतात। या अनाथ पोरांनी त्यांच्या हातांनी उद्योगातून काही वस्तू निर्माण केलेल्या आहे। शिक्षण, सुसंस्कार आणि उद्योग या त्रिसूत्रीतून आम्ही पोरांना समोर घेऊन चाललेलो आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने पूज्य तुकारामदादा गीताचार्य यांनी या अध्यात्म गुरुकुलला 1979 मध्ये सुरुवात केली आणि गेल्या 10 वर्षापासून आम्ही हा अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांचा प्रकल्प चालवतो आहे आणि हा पूर्णतः लोकसहकार्यावर चाललेला प्रयोग आहे। यासाठी शासनाचे कुठलेही अनुदान नाही। आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही या मुलांचे आईवडील झालेलो असलो तरी आपण नातेवाईक होऊ शकता आणि या मुलांच्या जीवनाला एक आधार देऊ शकता, आकार देऊ शकता। धन्यवाद।